संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती साहित्य विधेच्या वतीने मी प्रणिता बोबडे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती व श्री ज्ञानेश्वर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत कार्यक्रम ज्ञानियाची ज्ञानेश्वरी. आजच्या कार्यक्रमात सहभागी कलाकारांची मी ओळख करून देते. ज्ञानियाची ज्ञानेश्वरी कार्यक्रमाची संहिता लेखन केले आहे सौ शुभदा दामले आणि सौ प्रिया जोग. यातील गीत गायन सौ गौरी रेमणे आणि अभिवाचक स्मिता कुलकर्णी. संस्कार भारतीमध्ये नृत्य, नाट्य, साहित्य, चित्रकला, रांगोळी, प्राचीन कला या कलांचा संगम इथे पाहायला मिळतो. सा कला या विमुक्तये हे संस्कार भारतीचे ब्रीदवाक्यच आहे. संस्कार भारतीचे ध्येय म्हणजे प्रत्येक कलाकाराला कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. सादर करीत आहोत कार्यक्रम ज्ञानियाची ज्ञानेश्वरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. यंदाचे हे माऊलींचे 725वे समाधी सोहळा वर्ष. आज इतक्या वर्षानंतरही ही ज्ञानेश्वरी संजीवन रूपात जनमानसात आपले स्थान राखून आहे. वर्षानुवर्षे ज्ञानेश्वरीची पारायणे केली जात आहेत. तिच्यातून प्रगट होणारा भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न अव्याहत चालू आहे. असाच हा संकल्प अक्षरवारीचा. एक एक अक्षर ओवी स्वहस्ते कागदावर उतरून हस्तलिखित प्रत करण्याचा. यातून साधकाचे वाचन, श्रवण, लेखन, मनन, चिंतन असं सारं काही घडणार आहे. इवले सिरोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. तयाचा वेलू हो गेला गगनावेरी. इवले सिरोप लावियले द्वारी. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. कळियासी आला हो कळियासी आला. इवले सिरोप लावियले वारी. मनाची गुंती मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विठ्ठले अर्पिला हो विठ्ठले अर्पिला. इवले सिरोप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. तयाचा वेलू हो गेला गगनावेरी. इवले सिरोप लावियले द्वारी. इवलेसे रोप लावियले द्वारी. संत ज्ञानदेवांची ही एक अप्रतिम रचना.
या गीतात ते म्हणतात, माझ्या गुरुदेवांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी जे ज्ञानवृक्षाचं रोप माझ्या मनाच्या अंगणात लावलं, त्याचा वेल आता गगनावेरी गेला आहे. चहूकडे फुलांचे ताटवे फुलले आहेत. ही ज्ञानरूपी फुलं मी वेचतोच आहे, तोवर पुन्हा कळ्यांना बहर येतोय. सारा आसमंत सुगंधित झालाय. ही ज्ञानरूपी फुलं मनाच्या गुंफणीत गुंफून त्यांचा शेला मी माझ्या भगवंताला म्हणजेच माझ्या प्रिय पांडुरंगाला अर्पण करतो. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर म्हणजे अत्यंत ज्ञानी, प्रतिभावंत, विश्वकल्याणाचे मागणे परमेश्वराकडे मागणारे प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व. सन 2021 हे त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. या सादरीकरणातले जे काही उत्तम त्याचे श्रेय ज्ञानेश्वर माऊलींचे, आणि काही कसर राहिल्यास ती मात्र आमची, हे आम्ही अत्यंत नम्रतापूर्वक नमूद करू इच्छितो. श्री पद्माकर गोवईकर यांच्या मुंगी उडाली आकाशी या पुस्तकातील काही भाग आम्ही या सादरीकरणात समाविष्ट केला आहे. याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली काही गीतं व अभंगही ज्ञानेश्वरीवरील विवेचनासह आम्ही सादर करणार आहोत. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, असं ज्या ग्रंथाबद्दल म्हटलं जातं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आपला ग्रंथ सोन्याची खाण व्हावी अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी केली, आणि खरोखरच अनेक अर्थांनी ज्ञानेश्वरी ही सोन्याची खाण आहे. शब्द, भावना, विचार, आत्मविष्कार, अलंकार, कल्पकता, सौंदर्यदृष्टी अशा कुठल्याही पैलूंनी पाहिलं तरी ज्ञानेश्वरी हे सोनंच आहे. म्हणूनच 700हून अधिक वर्ष या ग्रंथांनी मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रामायण, महाभारत यासारख्या महान आणि अक्षर ग्रंथांचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलाय. या महाभारतातील युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारा हा संस्कृत भाषेतील अलौकिक ग्रंथ. गीतेतील तत्त्वज्ञानाचे हे समृद्ध भांडार ज्ञानदेवांनी आपल्या मराठी भाषेतील ज्ञानेश्वरीतून सर्वसामान्यांसाठी खुले केले. श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश ज्ञानदेवांनी एखाद्या माऊलीप्रमाणे अतिशय प्रेमळपणे लोकांसमोर मांडला. आपल्या जीवनात आईचे स्थान जसे एकमेवाद्वितीय, तशी ज्ञानेश्वर माऊली व त्यांची ज्ञानेश्वरीही एकमेवाद्वितीयच. गीतेतील ज्ञान त्यांनी या ग्रंथातून लहान थोर, स्त्री पुरुष, उच्च नीच इत्यादी सगळ्यांसाठी खुलं केलं. कर्मकांड, अंधश्रद्धा, मतमतांतर यात अडकलेल्या आणि गोंधळून गेलेल्या समाजाला भक्तिमार्गासारखा सोपा मार्ग दाखवला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे ज्ञानदेवांचे जन्मगाव. 13व्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 रोजी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्याचबरोबर अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि काशीला आपल्या गुरूंकडे गेले. काही कालावधीनंतर ते विवाहित असल्याचं त्यांच्या गुरूंना समजल्यावर त्यांनी विठ्ठलपंतांना परत आपल्या गावी पाठवले. परत आल्यानंतर विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी 4 अपत्ये विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना झाली. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिले निवृत्तीनाथ. निवृत्ती मिळाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरे ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरे सोपानदेव. आणि ज्ञान मिळालं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. ही 4 भावंडांना आपल्या वडिलांकडूनच विद्येचे बाळकडू मिळाले होते आणि आईचे संस्कार त्यांना घडवत होते. विठ्ठलपंत जरी संसारात रमले तरी एकदा संन्यास घेतल्यावर त्यांनी कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आपल्या चुकीची शिक्षा आपल्या मुलांना मिळू नये म्हणून अतिशय जड अंतःकरणाने विठ्ठलपंतांनी प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. इंद्रायणीच्या पात्रात विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी आपले जीवन संपवले.
आता ही चारही भावंडे पोरकी झाली. समाजाने आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतरही या भावंडांचा स्वीकार केला नाही. त्यांना अगदी अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंड शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली. तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळाले नाही. उलट संन्यासी व्यक्तीची मुलं म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले. तुमच्या मुंजीला धर्मशास्त्राची परवानगी नाही असे त्यांना सांगण्यात आले. ब्रह्मसभेची आज्ञा निमूटपणे मान्य करून ही भावंड तिथून बाहेर पडली. बाहेर पडल्यावर एका व्यक्तीने ज्ञानेश्वरांना त्यांचे नाव विचारले. ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, ज्ञानदेव. त्यावर नावात काय आहे? तो समोरून रेडा येतोय ना, त्याचं नावही ज्ञान आहे, परंतु तो पखाली वाहण्याचं काम करतो असं बाजूला बसलेल्या एकाने कुचेष्टेने म्हटले. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, पण त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. बरं, तू असं म्हणतोस तर या रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखव, मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन ज्ञानदेव रेड्याजवळ गेले. त्यांनी प्रथम रेड्याच्या शेपटीला स्पर्श केला आणि तेथून रेड्याच्या पाठीपर्यंत हात फिरवला आणि नंतर त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याचबरोबर रेड्याच्या तोंडून भराभरा वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्या. उपस्थित सर्वांनी हा चमत्कार पाहिला. इथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. आता पैठणच्या विद्वानांना त्यांना शुद्धीपत्र द्यावेच लागले. पैठणला रेड्यामुखी वेद बोलविला हा तर अद्भुत चमत्कार घडला. पण हा चमत्कार केवळ सद्गुरू कृपेमुळेच घडला होता. फार पुरातन काळी आदिनाथांनी म्हणजे त्रिपुरारी शंकरांनी मत्स्येंद्रनाथांना उपदेश केला. आदिनाथांपासून प्राप्त झालेलं हे ज्ञान पुढे त्यांनी गोरक्षनाथांना दिलं आणि नंतर पुढे गहिनीनाथांना. ब्रह्मगिरीच्या एका गुहेत निवृत्तीनाथ ध्यानस्थ बसले होते. त्या ध्यानावस्थेत त्यांनी निवृत्तीनाथांना गुरुमंत्र दिला. गहिनीनाथांनी कृष्णभक्ती नाथ संप्रदायात रूढ केली. लोकोद्धार आणि लोककल्याण हे गहिनीनाथांनी सोपवलेलं कार्य करण्यासाठीच तर केवळ हा सगळा पुढचा प्रपंच घडायचा होता. श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश हा पायाभूत आणि अत्यंत मोलाचा. साक्षात महाविष्णूंचाच अवतार असलेले ज्ञानदेव, त्यांना त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांनी ज्ञानाचा ईश्वर म्हणजेच ज्ञानेश्वर असं संबोधलं. त्यामुळे ज्ञानदेव धन्य धन्य झाले. हे ईश्वरी आणि धर्मकार्य करण्याची प्रेरणा निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिली. गुरूंचा अनुग्रह लाभल्यामुळे बालकाचा सारस्वतात अगदी सहज प्रवेश होतो. श्री गुरूंच्या स्नेहाची वागेश्वरी एकदा का प्रसन्न झाली म्हणजे मुका देखील बृहस्पतीशी वादविवाद करू शकतो. ज्ञानदेवांच्या शब्दात म्हणायचं झालं तर, जी आपुलिया स्नेहाची वागीश्वरी जरी मुकयाने अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. ज्ञानदेवांना वागेश्वरीचं वरदान प्राप्त झालं. ती आता त्यांच्या रसाळ वाणीतून साकारण्यासाठी आतुर झाली होती. अवतार कार्याला प्रारंभ करण्याची ही शुभवेळा आता समीप येत होती. पैठणच्या वास्तव्यानंतर आता ही चारही भावंड आळंदीच्या परतीच्या प्रवासाला निघाली. वाटेत प्रवरा तीरावर एक गाव लागलं, नेवासा. पुराणकाळी समुद्रमंथनातून निघालेल्या अमृत वाटपासाठी श्री विष्णूंनी मोहिनी राजाचा अवतार घेतला होता. या मोहिनी राजांनी आपल्या कार्यसमाप्तीनंतर काही काळ या स्थानामध्ये वास्तव्य केलं, निवास केला, म्हणून हे स्थान नेवासा. कृष्ण भक्तीची ओढ लागलेल्या ज्ञानदेवांना हे स्थान मनोमन भावलं. पैठणचा सारा वृत्तांत आता पावे तो नेवाशापर्यंत पोचला होता. नेवासेकरांना सुद्धा ही भावंड आपल्या इथे राहावीत, आपल्याला त्यांचं दर्शन व्हावं
असं वाटतच होतं. गीतेवरील भाष्यास हे स्थान अनुकूल आहे असे दैवी संकेत आता प्राप्त होऊ लागले होते. इथंच सच्चिदानंद बाबांची भेट घडायची होती. नेवासा साद घालत होतं. नेवासे प्रवरेच्या काठावरचं गाव, अनादी क्षेत्र. मुलांनी झपाट्यानं नेवाशाचा रस्ता धरला. सुन्न उन्हाळ्याचे दिवस होते. प्रवरा आटली होती. एवढ्या विशाल पात्रात एक ओंडक्यासारखी बारीक धार वाहत होती. लवाळ्याचे डुंबेही वाढले होते. पोपटी रंगाचे शेवाळे पाण्यावर कुठं कुठं पसरलं होतं. मुलांनी त्यातच हातपाय धुतले. सळनळीत पडलेली वाळू तुडवली आणि ती नदीपलीकडे उतरली. समोरची उंच दरड चढून त्यांनी समोर पाहिले तर झाडीत लपलेले नेवासे जवळ आले होते. देवळांचे कळस दिसत होते. कौलारू घरं दिसत होती. लांबवर ओरडणाऱ्या कुत्र्यांचा बारीक आवाज ऐकू येत होता. दोन्ही बाजूंना वृक्षराजी डुलत होती. करंज, बाभळी, पिंपळणी वाऱ्यावर सळसळत होती. नाना पाखरांची दुनिया या वृक्षराजीत डुलत होती, गात होती. त्यांच्या वेगवेगळ्या रंगांचे, आवाजांचे एक इंद्रधनुष्य पडले होते आणि त्या इंद्रधनुष्याखालून वनस्पतींचा थंड वास छातीत भरून मुलं चालली होती. गावचा ओढा आला. उन्हाळ्यामुळं तोही आटला होता. वेडेवाकडे अंग टाकून त्याचा सुकलेला प्रवाह पडला होता. उघडे खडक वर आले होते. ते ओलांडतच मुलं पुढं गेली. आता मावळणारा दिवस डोंगरावर टेकला होता. ज्ञानदेवांनी ते पाहिले आणि पश्चिमेकडे तोंड करून ते उभे राहिले. गावात शिरण्यापूर्वी मावळत्या सूर्याला नमस्कार करण्यासाठी त्यांनी हात जोडले, डोळे मिटले आणि सूर्यस्तोत्र म्हणायला प्रारंभ केला. नेवासे येथे आता भजन कीर्तनांचा पाऊस पडू लागला होता. मुलांनी महालयाच्या देवळात वस्ती केली. पहाटे लवकर उठून लांबवर चालत जाऊन प्रवरेच्या कोमटगार पाण्यात स्नान करावं, महादेवाची पूजा करावी, दुपारी 12पर्यंत साधना करावी आणि मग पोटा पाण्यासाठी 4 घरे माधुकरी मागावी. एकत्र मिळून भोजन करून दुपारी प्रवचन, रात्री निरूपण असा मुलांचा दिनक्रम ठरून गेला होता. ज्ञानदेवांची रसगंगा वाहत होती. जमिनीवरचे पाय सुटून श्रोते उचलले जात होते, ओघाबरोबर वाहत होते. केव्हा तरी काठावर आले की मग मात्र आश्चर्याने थक्क होत होते. वारंवार प्रवचने, निरूपणे केल्यामुळे ज्ञानदेवांचे चिंतन आता पूर्ण झाले होते. एकीकडे लोकांना सुख मिळत होते, पण दुसरीकडे ज्ञानदेवांच्या कोवळ्या मनात निर्मितीचा प्रचंड धगाटा चालला होता. सुगीच्या दिवसात पाखराचा कळप उतरावा तशी एक दिवस प्रतिभा झेपावत आली. पहाट झाली होती. प्रवरेत स्नान करून ज्ञानदेव मंदिरात आले. कुणाशी काहीही न बोलता, देवपूजाही न करता ते महालयाच्या खांबाला टेकून बसले. त्यांचे डोके जड झाले होते. एका विलक्षण द्रवाने त्यांचे आधीच सुंदर असलेले डोळे आता लकाकत होते. लांबवर पहाट उजळत होती. फिकट चांदोबा विझत विझत क्षितिजावर टेकला होता. अयम प्रतिभा समयहा, ही प्रतिभेचीच वेळ होती. निळा काळ्या आभाळात वीज उमटावी तसे ज्ञानदेवांच्या मनात काहीतरी उमटत होते आणि ओठातून काहीतरी फुलत होते. निवृत्तीरायांनी ते पाहिले, पण त्यांना काहीच आश्चर्य नाही वाटले. त्यांनी मुक्ताईला फक्त खूण केली. मुक्ताईनेही गडबडीने खांबाशी समई आणून ठेवली, चौरंग मांडला, लेखन साहित्य मांडले आणि एवढे होईपर्यंत महालय मंदिराच्या अंगावर काटा उभा राहिला होता, कारण ज्ञानरायांची पहिली ओवी आज मंदिराने ऐकली होती. प्रतिभेच्या निळाशार वातावरणाने महालय मंदिर शहारून गेले होते. आपले लौकिक जीवन सोडून ज्ञानदेव फार उंच उंच चालले होते. आत्म्याकडून आलेली हाक त्यांना स्पष्ट ऐकू येत होती. लांबवर शब्द आदळत होते आणि त्यांना जगावेगळी जाग येत होती. गाभाऱ्यात चांदीची घंटा किणकिणावी तसे ते गुणगुणत होते. मराठी माऊलीचा कुसवा उजवला होता. आज मराठी मातीच्या एका वेदाने जन्म घेतला होता आणि नेवासे गाव धन्य झाले होते. समोर लांबवर एखाद्या प्रेरणेसारखे निवृत्तीनाथ बसले होते. शेजारीच उजव्या हाताला कमरेत वाकून सच्चिदानंद बाबा आदराने लिहित होते व ज्ञानदेव सांगत होते.
ज्ञानगंगेचा महापूर घेऊन प्रवराही शांतपणे वाहत होती. धर्मछायात भाजून निघालेल्या हुतात्म्यांचा यशस्वी धर्माचा एक नवा वृक्ष तिच्या काठावर उगवला होता. कुठे आळंदी, कुठे पैठण, कुठे नेवासे, केवढी फरफट झाली होती आयुष्याची. केवढा काळोख सरकत गेला आयुष्यातून. पण तो काळोख आता अस्ताला गेला होता. ज्ञानसूर्याचे अधिष्ठान घेऊन कोवळ्या आयुष्याची आता पहाट फुटली होती. न संपणाऱ्या प्रकाशाची एक दिवाळीच जगात सुरू झाली होती. प्रसन्नतेचे मळे फुलले होते. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मणि निवृत्ति दासु अवधारी जोजी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मी आय श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आ, आ, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हणत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सुरुवातीला आपल्या आत्मरूपाला नमन केलं आहे. कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाची सुरुवात ही नमनाच्या ओवीने होते. या ग्रंथात हे नमन ज्ञानेश्वरांनी आपल्या आत्मरूपाला केले आहे. पण हे स्वसंवेद्य आत्मरूप म्हणजे नक्की काय हे श्रोत्यांना कळावं म्हणून त्यांनी अ, उ आणि म अशी अक्षरं ज्यात एकवटली आहेत त्या ओंकाराचा उल्लेख केला आहे. ओम. ओम हे या आदिबीजाचे बीजाक्षर. या ओंकारातच गणेशाचं रूप ते बघतात. जे आद्य, वेदांनी प्रतिपाद्य आणि स्वसंवेद्य आहे ते माझे आत्मरूप म्हणजेच ओंकाररूपी गणेशाचे रूप आहे. सर्वांच्या मनाला, बुद्धीला प्रकाश देणाऱ्या श्री गणेशाला वंदन असो. प्रारंभी ओंकार स्तवन, मग शारदा स्तवन, त्यानंतर गुरुस्तवन, भारत गौरव, गीता गौरव असं करत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील 84 ओव्या पूर्ण केल्या आहेत. या ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाची एक मधुर आणि उदात्त प्रस्तावनाच आहे. सकलमती प्रकाशू गणेश आणि वाग्विलासिनी शारदा यांच्या कृपेबरोबरच आपल्यावर श्री गुरूंचा वरदहस्त असणं हे पण तितकंच नितांत महत्त्वाचं ही ज्ञानदेवांची धारणा. त्यानुसार ते श्री गुरु निवृत्तीनाथांना वंदन करतात. सारं मनोवांछित पुरवणारं आणि शिष्यावर अपार प्रेम करणारे, वेळोवेळी त्याचे लाड करणारे श्री गुरु निवृत्तीनाथ यांचा ज्ञानदेवांना विशेष लळा. श्री गुरुसमोर ते अत्यंत लीन होतात. या लीनतेस आणि या लढिवाळपणास कुठेही तोड नाही हो.
तैसा पुढत पुढत तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. श्री गुरूंचे चरण हे सकळ विद्यांचे अधिकरण. त्यांच्यामुळेच सारस्वत जिव्हेवर नाचू लागते. वक्तृत्व आपल्या गोडीनं अमृतालाही पार करतं. नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात. माऊलींच्या शब्दात, जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसी ये. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे, रस होती बोळगणे अक्षरांसी. ह्या गुरुकृपेमुळेच शिष्याचं जीवन सुखमय होऊन जातं. सद्गुरु कृपेमुळे त्याला अशक्य ते शक्य करता येतं. त्याचा अहंभाव नाहीसा होतो. त्याला विषयांचा विसर पडतो आणि अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता प्राप्त होते. ही गुरुकृपा म्हणजे साक्षात परिसस्पर्शच. माऊली म्हणताय, लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच असे. अशा स्तुतिसुमनांचा वर्षाव करत करतच एक एक क्षणी माऊली गुरुचरणी आपलं मस्तक ठेवणं पसंत करतात. या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेविजे माथा हेची भले. एवढं करूनही माऊली आता इथंच थांबत नाहीत, तर गुरुपूजन करण्याची ही सुवर्ण संधी ते प्राप्त करून घेतात. आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून श्री गुरूंच्या पावलांची ते त्यावर स्थापना करतात. आता हृदय हे आपुले चौफळुनिया आले, वरी बैसवी पाऊले श्री गुरूंची. एकनिष्ठारूप स्वच्छ पाण्याने पादुकांना स्नान घालून गुरुविषयी असलेल्या वासनेच्या गंधाचं ते बोट लावतात. ऐक्यरूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकळ्या भरून ती पुष्पांजली ते गुरुचरणांवर अर्पण करतात. ही गुरूंची मानसपूजा पूर्ण होण्यासाठी ज्ञानदेव अहंतेचा धूप जाळतात. आपली काया आणि प्राण यांच्या खडावा करून ते गुरूंच्या पायात घालतात. माऊली म्हणतात, माझी तनु आणि प्राण इय दोन्ही पाऊवा लेऊ श्रीचरण, करू भोग मोक्ष लिंबलोण पाया तया. अंतर्भक्ती असो वा बाह्यभक्ती, गुरुसेवेसाठी शिष्य सदैव तत्पर. ज्या ठिकाणी गुरुगृह तो त्याचा देश आणि तोच त्याच्या मनात ठसलेला असतो. अहो, गुरुनामा वाचून त्याला दुसरा मंत्र नाही आणि गुरुभक्तीशिवाय त्याला अन्य काहीच नाही. गुरुविषयी माऊलींची ही अशी अत्यंत पवित्र भावना. संपूर्ण ज्ञानेश्वरीत अंदाजे 300 ओव्या ह्या निवृत्तीनाथांच्या मुखी आहेत. गुरुभक्तीतच तल्लीन झालेल्या ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ म्हणतात. हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्ता देई झडकरी वेगा. आपल्या लाडक्या शिष्यावरचा हा श्री गुरूंचा अनुराग आहे. ते म्हणतात, ज्ञानदेवा आता लेखनावर लक्ष वेधावं, आमची स्तुती पुरे झाली. गुरु माऊलींचं हे प्रेम, हे वात्सल्य याने ज्ञानदेव भरून पावत होते. स्मितहास्य करत निवृत्तीनाथ म्हणतात, तव श्री गुरु म्हणती काही जाहले, हे समस्तही आम्हा पावले, आता सांगा जे निरोपिले नारायणे. गुरूंनी दाखवलेली वाट शोधताना गुरुच ठिकठिकाणी मार्गदर्शन करतात हे ज्ञानदेव विनयानी मान्यही करतात. शब्द कसा घडावा, सिद्धांत कसा मांडावा, अलंकार कसा योजावा हे मला ठाऊक नसताना सुद्धा मला श्री गुरूंनी हे सगळं वरदान देऊन करवून घेतलं. असे प्रेमळ स्वामी लाभल्यामुळेच माझा हा ग्रंथ रचनेचा हट्ट आता सिद्धीस जाणार आहे. गीतेचा सागर ओलांडून मराठी भाषेत मी कीर्तीचा झेंडा लावू शकणार आहे आणि कृतकृत्य होणार आहे. काय बहु बोलो सकला मेळवितो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा.
ग्रंथाचं सारं श्रेय माऊली आपल्या गुरूंनाच अर्पण करतात. स्वार्थाचा लवलेश नाही, आत्मप्रीतीचा दोष नाही, सकलांच्या कल्याणाची फक्त तळमळ असणारे ज्ञानदेव, त्यांनी आपल्याला ही गुरुभक्ती हिचा वसाच फक्त दिला नाही, तर असीम त्यागाचे, कृतज्ञतेचे आणि लोककल्याणाचे पाठ सुद्धा आपल्याला दिले.